चालू करायचं? रेकॉर्डिंग सुरू केलंय. आता तुम्ही इंट्रोडक्शन देऊ शकता. बाकीच्यांनी आपले माईक कृपया बंद ठेवा. ओके. नमस्कार सगळ्या आठवले मंडळींना. मी डॉक्टर स्वप्ना आठवले. आपलं मागच्या वेळेस एक प्लास्टिक सर्जरीचं ओरिएंटेशन लेक्चर झालं होतं आणि आज आपला विषय आहे ब्रेस्ट कॅन्सर विषयीचा. तर त्याच्यासाठी आपण इन्व्हाइट केलेलं आहे डॉक्टर प्रांजली गाडगीळ यांना. डॉक्टर प्रांजली गाडगीळ या पुण्यामधल्या नावाजलेल्या ब्रेस्ट सर्जन आहेत. त्यांचं पुणे ब्रेस्ट केअर म्हणून पुण्यात खूप मोठं सेंटर आहे, लॉ कॉलेज रोडला, BMCC रोडला. आणि त्यांचं मेन काम हे ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीज तसंच नॉन मॅलिग्नन्सी ब्रेस्ट रिलेटेड ज्या काही समस्या आहेत त्याच्यावर पण त्यांचं मोठं काम आहे. आणि पुणे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्या कॅन्सर सर्जरीज मॅक्सिमम प्रमाणात करतात. त्यांचं शिक्षणाचा आढावा घ्यायचा झाला तर गाडगीळ मॅडमचं पुणे BJ मेडिकलमधनं त्यांचं MBBSचं शिक्षण झालं आणि त्याच्यात त्यांना गोल्ड मेडल मिळालं होतं. ते MBBS झाल्यानंतर त्यांचं जनरल सर्जरीचं शिक्षण हे अमेरिकेत झालं आणि अमेरिकेतच त्यांनी ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीची फेलोशिप केली आणि 2 ते 3 वेगवेगळ्या प्रकारच्या फेलोशिप केल्यानंतर त्यांनी परत इंडियामध्ये येऊन हा सगळा त्यांच्या शिक्षणाचा फायदा आपल्या इंडियातल्या पेशंटला व्हावा म्हणून खूप मोठा निर्णय घेतला, पुण्यात परत येऊन पुण्यात प्रॅक्टिस चालू करायचा. सो असं एक रेअर कॉम्बिनेशन आहे की जनरल सर्जरीची डिग्री अमेरिकेत घेऊन आणि ब्रेस्ट फेलोशिप करून पुण्यात परत येऊन हे सगळं सर्जरीचं मोठं काम चालू करायचं. तसंच त्यांचं iShare फाउंडेशन आहे आणि या NGO मध्ये भरपूर सारं डोनेशनचे काम करतात आणि गरीब कॅन्सर पेशंटलाही खूप मोठ्या प्रमाणात या iShare फाउंडेशन मधनं डोनेशन्स मिळतात आणि हे NGO ते गेले 10 ते 15 वर्ष चालवत आहेत. आणि त्यांचं नॅशनल इंटरनॅशनल जर्नल्समध्ये ब्रेस्ट कॅन्सर विषयीचे मोठे पब्लिकेशन्स प्रसिद्ध झाले आहेत. आणि ह्या ब्रेस्ट केअर विषयीच्या बऱ्याचशा समस्या आहेत, त्याच्यात इंग्लिश नव्हे तर मराठीमधनं त्यांनी खूप सारे युट्यूबवर व्हिडिओज केलेले आहेत आणि त्या व्हिडिओजच्या माध्यमातून आणि बऱ्याच सारे लेक्चरच्या माध्यमातून ते जनजागृतीचं काम वेळोवेळी करत असतात. सो माझ्याबरोबर त्यांचं ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये कंबाईन खूप सारे काम असतात. ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन सर्जरीज हा त्यांचा खूप काय म्हणतात त्याला महत्वाचा विषय आहे की ज्याच्यात त्यांना भरपूर सारं इंटरेस्ट असल्यामुळे असं कंबाईन काम की ब्रेस्ट सर्जरी आणि त्याच्याबरोबरच्या ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन प्लास्टिक सर्जरी असं आम्ही कंबाईन काम ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर येथे करतो. तर आता आपण समजून घेऊ आणि आज प्रांजली मॅडम आपल्याला मराठीतून समजावून सांगणार आहेत की ब्रेस्ट कॅन्सर विषयीच्या गोष्टी आणि त्याच्याविषयीची माहिती आपल्याला देणार आहेत. सो मी डॉक्टर प्रांजली यांना इन्व्हाइट करते आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही या फाउंडेशनला लेक्चर घ्यायचं परमिशन दिल्याबद्दल. डॉक्टर प्रांजली. थँक्यू डॉक्टर स्वप्ना आठवले. स्वप्ना ही माझी खास मैत्रीण आहे. एवढं कौतुक एखादी मैत्रीण आपली करू शकते जी आपले एरवी थट्टा करत असते. ऑपरेटिंग रूम मध्ये एकमेकांना शिवायला आम्ही एकत्र ऑपरेट करत असतो आणि एवढं कौतुक तुझ्याकडनं ऐकल्याबद्दल मला खूप सवय नाही आनंद होतो आणि खूप मजा होते. एवढी सवय नाही. सो तुम्ही सगळ्यांनी या विषयाला महत्व देऊन वेळ काढलाय ह्यात मला म्हणजे खूप समाधान आहे. आणि मी पहिल्यांदा म्हणजे भारतात आले जेव्हा शिक्षण पूर्ण करून मी पहिला जो टॉक केला ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस साठी जनजागृतीसाठी तो म्हणजे गाडगिळांचा असा ग्रुप होता. पेणला जाऊन असे 200-300 गाडगीळ भेटले आणि शेवटी आपल्या ग्रुपसाठी काहीतरी करण्यामध्ये जो आनंद असतो तो त्यामुळे मला स्वप्नाच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हायला आज मिळालं. त्याच्यात मला फार विशेष वाटतंय की माझा फर्स्ट टॉक असा गाडगीळ ग्रुपसाठी होता आणि आता हा सेकंड आठवले ग्रुपसाठी आहे. सो आता म्हणजे रात्री 9 वाजलेत, सगळ्यांना आता दिवस आवरायचा असेल, पण आपण काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या कधी कधी आपल्याच घरच्या लोकांना माहिती नसतात. म्हणजे आता हे आता मी खूप रोज काम करतो, रोज वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस बघतो आणि असं वाटतं की कधी कधी आपल्याच मित्रमैत्रिणींमध्ये कुटुंबियांमध्ये आपण
ह्या विषयाचं महत्व सांगितलेलं नसतं आणि कुठेतरी कोणाला तरी ह्याचा फायदा होईल अशी म्हणजे आशा आहे की बाबा आज काहीतरी 4 गोष्टी आपण सगळेच जण ऐकू आणि त्यातल्या कुठल्या तरी एका गोष्टीचं आपण कुठल्या तरी मैत्रिणीला वेळच्या वेळी एक ऍडवाइस दिला आणि त्याच्यामुळे कोणाचं तरी एखाद्या महिलेचं प्राण वाचलं तर आजचं आपलं सेशन म्हणजे फ्रुटफुल झालं आणि त्याचा फायदा झाला असं आपण विचार करू शकतो. तर मी एक प्रेझेंटेशन माझं एक आहे ते मी ओपन करते, पण थोडक्यात मी माहिती देणार आहे आणि मग आपण प्रश्न उत्तरांसाठी थोडा वेळ ठेवूया. स्लाइड्स दिसत आहेत का स्वप्न? हा, आता पीपीटी शेअरिंग मोडला आलाय. हो, आता दिसते स्लाइड प्रांजली. साईड दिसते ना. सो डॉक्टर स्वप्ना आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे माझं ब्रेस्ट क्लिनिक आहे BMCC रोडला, पुणे ब्रेस्ट केअर म्हणून, आणि तिथे एक डायग्नोस्टिक सेंटर जिथे सगळे कन्सल्टेशन मी बघते असं एक केंद्र आहे आणि आमचा स्टाफ असा सगळा ऑल विमेन स्टाफ आहे त्या सेंटरला. म्हणजे एक मला असं लक्षात आलं की भारतामध्ये महिलांना जस्ट ब्रेस्ट प्रॉब्लेम्स विषयी बोलण्याचा संकोच असतो. म्हणजे गाठ असते घरात, म्हणजे काही महिला असतात पण घरच्यांना सुद्धा सांगण्यात त्यांना संकोच वाटतो. म्हणजे काही महिला अशा असतात की बाबा 70ला आहेत, एखादी स्तनामध्ये गाठ आहे, मुलं आहेत 2 घरी, पण सांगायचं कोणाला किंवा कसं सांगायचं असा प्रश्न पडतो. तर आमच्याकडे म्हणजे फोन उचलण्यापासून सगळे फिमेल्स आहेत, म्हणजे सगळ्या महिला असल्यामुळे संकोच कमी व्हावा असं अशा हेतूने हे पुणे ब्रेस्ट केअर असं ऑल विमेन्स रन सेंटर असं आम्ही चालू केलंय. ज्युपिटर हॉस्पिटल हे एक म्हणजे फुल फ्लेजेड कॅन्सर सेंटर आहे बाणेरमध्ये आणि तिथे डॉक्टर स्वप्ना आठवले आणि मी रेग्युलरली ह्या ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीज करतो. आणि आम्ही ज्या विशेष म्हणजे ज्या प्रकारे आम्ही हे सर्जरीज मी US मध्ये करत होते त्याचप्रमाणे आम्ही इथेही पुण्यामध्ये ह्या सगळ्या मॉडर्न सर्जरीज करतोय आणि ते शक्य मला आहे कारण का डॉक्टर स्वप्ना आठवले यांची मला साथ आहे. त्यामुळे ह्या अगदी टीम वर्कने केल्या जाणाऱ्या अत्याधुनिक अशा म्हणजे सर्जरीज आम्ही इथे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये करतो. आणि आयशेअर फाउंडेशन हे आमचं NGO आहे. कोणाला म्हणजे तुमच्यापैकी CSR करणाऱ्या कंपनीज असतील आणि त्याच्यामध्ये काही कॉन्टॅक्ट असतील आणि ब्रेस्ट कॅन्सर च्या रुग्णांना मदत करण्यासाठी इंटरेस्ट असेल कुठल्या ग्रुप्सना तर जरूर मला कॉन्टॅक्ट करा आणि आपण हे फंड्स योग्य ठिकाणी वापरले जातील अशी म्हणजे खात्री मी तुम्हाला देऊ शकते की गरजू महिलांना ब्रेस्ट कॅन्सर ट्रीटमेंट्स जिथे लागू शकतात तिथे आमच्या फाउंडेशनची मदत होते. आता ब्रेस्ट कॅन्सर हा विषय म्हटला तर म्हणजे बरेचदा असं सगळ्यांनाच वाटतं की हा काहीतरी वेस्टर्न डिझीज आहे का, ब्रेस्ट कॅन्सर कोणाला होतं तर प्रत्येकाला असं वाटतं की इतर कोणाला तरी होतं म्हणजे आपल्याला का होईल. पण हा एक अगदी लोकल आणि मोठा प्रॉब्लेम आहे भारतामध्ये आणि अगदी पुण्यामध्ये महिलांमध्ये होणारा सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा कॅन्सर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की भारतामध्ये जवळजवळ 25 महिलांमागे एखाद्या महिलेला ह्या आजाराला सामोरं जायला लागू शकतं. इंडियामध्ये मी जेव्हा आले तेव्हा मला असं लक्षात आलं की सगळे असं म्हणतात की अरे US मध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त आहे, भारतामध्ये तेवढं नाहीये. म्हणजे आपण 8 महिलांमध्ये एखाद्या महिलेला कॅन्सर होईल असं US मध्ये म्हणत असतो, भारतामध्ये आपण 25-30 महिलांमागे एखाद्या महिलेला होईल असं वाटतं. मात्र ब्रेस्ट कॅन्सरमुळे होणारी जीवहानी जी आहे, ज्या ब्रेस्ट कॅन्सरमुळे होणाऱ्या डेथ्स आहेत ते प्रमाण त्या आजाराचं कमी असलं तरी डेथ्स त्याच्यामुळे दुप्पट प्रमाणात होतात असं आढळतं. आणि याचं कारण म्हणजे निग्लेक्ट किंवा लेट डायग्नोसिस, इनकम्प्लीट ट्रीटमेंट अशी अनेक कारणं आपल्या समाजात आहेत आणि त्याविषयी आपण आज म्हणजे थोडंसं काहीतरी डिफरन्स आपल्या कम्युनिटीमध्ये व्हावा अशा हेतूने आपण हे काही गैरसमज जे आपल्या समाजात आहेत ते आपण थोडे बघूया. एक गैरसमज म्हणजे आपल्या घरात कोणाला, कुटुंबियांमध्ये कोणाला कॅन्सर नाहीये म्हणजे आपल्याला तो होणार नाही असा एक बऱ्याच महिलांचा गैरसमज असतो की एखाद्या महिलेला गाठ जरी असेल, एखादा त्रास जरी असेल तरी असं वाटतं की अरे
ब्रेस्ट कॅन्सरची तर माझ्या आईच्या बाजूला, वडिलांच्या बाजूला कोणालाच काही हिस्ट्री नाहीये, तर ही गाठ काही कॅन्सरची असण्याची शक्यता नाहीये. तर तसं नाहीये. म्हणजे 85% ब्रेस्ट कॅन्सर हे अनुवंशिक नसतात आणि एखाद्या व्यक्तीला जर झाला तर ती व्यक्ती म्हणजे त्या कुटुंबात पहिलीच व्यक्ती असते जिला कॅन्सर झाला आहे असं. त्यामुळे फॅमिली हिस्ट्री नाहीये म्हणजे आपल्याला होणार नाही असं अशा भ्रमामध्ये राहू नये. बहुतेक ब्रेस्ट कॅन्सर हे 40-50च्या आसपास आढळतात. मात्र अगदी 20 मध्ये सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. यावर्षी आम्ही ट्रीट केलेल्या सर्वात प्रौढ महिला म्हणजे 95 इयर ओल्ड होत्या आणि त्यांचे व्यवस्थित म्हणजे सर्जरी पार पडलेला आहे. त्यामुळे कुठल्याही वयात ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. त्यामुळे बरेचदा काय होतं, तरुण महिला ज्या असतात म्हणजे 20-30ल्या महिला कुठेतरी प्रेग्नन्सी ब्रेस्ट फिडिंगच्या आसपास कुठेतरी गाठ जाणवली ब्रेस्टमध्ये की असं डॉक्टरांनाही वाटतं की काहीतरी दुधाची गाठ असेल, फायब्रोएडेनोमाच असेल, सिस्टच असेल आणि तपासण्या पूर्ण न करता असे अंदाज बांधले जातात की जेणेकरून प्राथमिक अवस्थेत निदान जे होऊ शकलं असतं त्याचं लेट डायग्नोसिस होतं आणि ती केस जास्ती कॉम्प्लिकेटेड होऊन जाते. त्यामुळे 20-30 जरी असलेल्या महिला असतील, तरुण मुली असतील आणि गाठ असेल त्याची तपासणी मात्र करून घेतली पाहिजे. सगळी प्रत्येक गाठ कॅन्सरची असते असं नाही, पण तपासणी प्रत्येक गाठीची झाली पाहिजे. आणि पुरुषांना देखील ब्रेस्ट कॅन्सर होतो. आता हे बरेच पुरुषांना माहिती नसतं आणि त्यामुळे सहसा एखाद्या पुरुषाला जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर होतो तेव्हा त्याचं डायग्नोसिस पण लेट स्टेज मध्ये होतं. कारण ब्रेस्ट कॅन्सर होतो हे बरेच लोकांना माहिती नसतं. एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी की बरेचदा ब्रेस्ट कॅन्सरची गाठ दुखत नाही. सगळेजण ऐकतायत ना? यू कॅन हिअर मी ओके? हो हो, चांगलं ऐकू येत आहे. ओके. तर एक म्हणजे प्रॉब्लेम इनफॅक्ट म्हणायला पाहिजे की आता आपला गुडघा दुखत असेल तर आपण नक्की वेळ काढून डॉक्टरकडे जातो की बाबा गुडघा दुखतोय, मला चालता येत नाही, मी ऑफिसला कसं जाऊ, आणि आपण डॉक्टरकडे जातो. पण ब्रेस्ट मधले जे म्हणजे प्राथमिक अवस्थेची कॅन्सरची लक्षणं असतात ती अगदी किरकोळ वाटतात किंवा थोडीशी एक छोटीशी गाठ आहे किंवा गाठ पण नाही, दाटी थोडी आहे, दुखत तर नाहीये, त्रास होत नाहीये, मग हे काही सिरियस नसणार असं एक समज होतो. आणि बरेचदा एखादी गाठ म्हणजे कॅन्सरच्या पेशी ब्रेस्टमध्ये आहेत आणि त्याचा कुठे पसर झालेला नसताना प्राथमिक अवस्थेत असं इतर म्हणजे शरीरावर काही परिणाम असे त्याचे होत नसतात. त्यामुळे महिलांना बरेचदा असं वाटतं की अरे गाठ आहे, मला त्याचा त्रास होत नाही, ती दुखत नाही, आणि तुम्ही म्हणताय कॅन्सरची असू शकते, असं कसं? म्हणजे कॅन्सर हा काहीतरी मोठा आजार आहे आणि त्याचा मला त्रास झाला पाहिजे असं एक आपल्याला काहीतरी समज असतो. आणि तसं नाहीये. म्हणजे प्राथमिक अवस्थेत फक्त गाठ असते, त्याच्यात कॅन्सरस पेशी असतात आणि त्याच अवस्थेत उलट त्याचं वेळच्या वेळी निदान आणि उपचार झाले पाहिजे. आपलं एक म्हणजे नॅचरोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक जे ट्रीटमेंट्स आहेत हे आपल्या प्रॅक्टिस म्हणजे आपल्या इंडियामध्ये फॉर दॅट मॅटर खूप प्रेव्हलंट आहेत किंवा खूप आता माझा सुद्धा बोलून बोलून घसा दुखायला लागला की मी जाऊन मध, हळद वगैरे असं घेणार. म्हणजे आपण त्या ट्रीटमेंट्सकडे ग्रॅव्हिटेट असं होत असतो. पण या ट्रीटमेंट्समध्ये कॅन्सरचे असे क्युरेटिव्ह काही उपचार नाहीयेत. म्हणजे होतं काय की बरेचदा महिलांना असं वाटतं की हा म्हणजे छोटी गाठ आहे, मला काही त्रास होत नाहीये, मी हे बाकी औषधं काहीतरी घेऊन बघते, आणि होतं काय की ती स्टेज 1 मधली असलेली म्हणजे कॅन्सर केस जी असते ती अगदी स्टेज 3, स्टेज 4 झालं की मग आमच्याकडे मग काही महिला येतात की अरे नाही, सुरुवातीला आम्ही घेतले होते ट्रीटमेंट्स, पण अशा आयुर्वेदिक होमिओपॅथिक ट्रीटमेंट्स घेतले होते, मग त्याचा फायदा नाही झाला, मग आम्ही तुमच्याकडे ऑन्कॉलॉजिस्ट कडे आलो. असं नाही व्हायला पाहिजे. आता आयक्यू अनुभव असतात. म्हणजे आपल्या प्रत्येकाला कोणीतरी माहिती असतं की ज्यांना ब्रेस्ट कॅन्सर झालेला आहे किंवा फ्रेंड्स मध्ये कोणाला तरी आयक्यू असं काहीतरी केस एखादी असते की फॅमिलीमध्ये नाही तर फ्रेंड सर्कलमध्ये कोणाला तरी ब्रेस्ट कॅन्सर झालेला असतो. तर आणि त्या व्यक्तीची जी ट्रीटमेंट झालेली असते त्यावरनं बरेच लोकांना एक काही समज असे असतात की म्हणजे त्यांना हे झालं होतं म्हणजे आपल्याला हे होणार, त्यांची अशी ट्रीटमेंट केली होती म्हणजे आपली पण अशी होणार. आणि आजच्या तारखेला असं नाहीये. म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर हा ऍक्च्युली एक आजार नाहीये. म्हणजे त्याचे पण 100 वेगवेगळे प्रकार असतात आणि प्रत्येक केसचा डिटेलमध्ये एक असा अभ्यास करून मग त्याचे आपण उपचार ठरवत असतो. म्हणजे त्याला आपण पर्सनलाइज्ड कॅन्सर ट्रीटमेंट असं म्हणतो.
त्यामुळे एखाद्या केसची माहिती असेल म्हणून त्यावरनं दुसऱ्या केसचा अंदाज बांधता येत नाही. आणि दुसरं एक म्हणजे बरेच इतर स्तनाचे विकार पण असतात. म्हणजे माझ्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या 80% महिलांना कॅन्सर नसतो. म्हणजे बाकी काही कंडिशन्स असतात, सिस्ट असतात, ब्रेस्ट फायब्रोॲडेनोमाज असतात, काही इन्फेक्शन्स असतात, काही दुर्मिळ प्रकारचे आजार असतात. पण होतं काय की काही हे आजार जास्ती कॉमन असतात ब्रेस्ट कॅन्सरपेक्षा. म्हणजे सिस्ट, फायब्रोॲडेनोमाज हे खूप महिलांना असतात. आणि 20-30 मध्ये आपल्याला कधीतरी सिस्ट होता, फायब्रोॲडेनोमा होता. अशा ज्या महिला असतात त्यांना कधीतरी 50च्या आसपास एखादी नवीन गाठ जाणवली की त्यांना असंच वाटतं की मला ते सिस्टची टेंडन्सी आहे तेच असणार. पण प्रत्येक नव्या गाठीचं, नवीन लक्षणाचं एक पूर्णपणे निदान झाल्याशिवाय अंदाज बांधता कामा नये. कारण तिथे चुका होतात आणि तिथे डायग्नोसिस डिले होतो. आता कॅन्सर व्हायचं कारण काय? म्हणजे कारण बरीच असतात. प्रत्येक केसमध्ये आपल्याला असं नेमकं सांगता येत नाही की म्हणजे ह्या व्यक्तीला झाला कारण ह्याचं हे कारण. असं नाहीये. म्हणजे बरीच आपल्याला कॅन्सरचा धोका कुठल्या कारणांमुळे वाढतो हे आपण सांगू शकतो की बाबा ज्या लोकांना फॅमिली हिस्ट्री आहे त्यांच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका थोडा वाढतो. लठ्ठपणा, ओबिसिटी, यंग मुलींमध्ये होणारी ओबिसिटीने सुद्धा मेनोपॉज नंतर कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. एन्व्हायरमेंटमध्ये जे प्लास्टिक्स, डिझेल फ्युम्स, DDT ह्या गोष्टी आहेत त्या आपण पुण्यात, मुंबईत राहून किती कंट्रोल करू शकतो ते माहिती नाही. पण जे आपल्या हातात गोष्टी आहेत म्हणजे आपल्या लाईफस्टाईलमध्ये, जीवनशैलीमध्ये ज्या गोष्टी आहेत की व्यायाम करणं, तर नियमित व्यायाम करणं आणि ह्यात नुसतं चालणं, फिरणं, योगा करणं ह्याचं नाही म्हणत मी. मॉडरेट तुमचा एक्सरसाइज ज्याला आपण म्हणतो म्हणजे अर्धा तास तरी निदान दिवसातून दम लागला पाहिजे, घाम यायला पाहिजे, हृदयाचे ठोके वाढले पाहिजे, अशा प्रकारचा एक्सरसाइज झाला पाहिजे. आणि ज्या महिला व्यायाम रेग्युलरली अशा प्रकारचा करतात त्यांच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याचं प्रमाण 20 ते 30% कमी असतं. त्यामुळे जीवनशैली, व्यायाम, वजन ह्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मात्र ह्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर आपल्याला होणार नाही अशी काही गॅरंटी आपल्याला देता येत नाही. म्हणजे माझे असे कित्येक पेशंट्स आमच्याकडे मी आणि डॉक्टर स्वप्ना आठवले यांनी ट्रीट केलेत की ज्या स्वतः स्पोर्ट्समॅन आहेत, ऍथलीट्स आहेत, अगदी फिट आहेत. 30च्या आधी त्यांना 2 मुलं झाले आहेत, त्यांनी मुलांना ब्रेस्ट फीड पण केलं आहे. म्हणजे जे आपण ऐकलेले असतात की हे रिस्क फॅक्टर्स बाबा असतात की ज्याच्याने धोका वाढू शकतो. पण असं नाहीये की कुठल्याच फॅक्टर्स तुमच्यामध्ये नसतील तर ब्रेस्ट कॅन्सर होणार नाही. म्हणजे आणि त्याच्यासाठी आपल्याला काही अशी प्रिव्हेंटिव्ह लस आपल्याकडे नाहीये की वॅक्सिन नाहीये ब्रेस्ट कॅन्सरसाठी. कारण एक म्हणजे ते आपल्याच सेल्सनी झालेला इश्यू असतो आणि तो एका प्रकारचा कॅन्सर नसतो. म्हणजे कॅन्सर हा एक आजार नाहीये, त्याचे मल्टिपल डिफरंट प्रकार आहेत. तर ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्यात आपण केल्याच पाहिजे आणि ते त्यात मेन म्हणजे वजनावर नियंत्रण ठेवणं आणि व्यायाम करणं. आता प्रिव्हेन्शन जिथे आपल्याकडे नसतं तिथे अर्ली डायग्नोसिस म्हणजे प्राथमिक अवस्थेत त्याचं निदान होणं हे खूप महत्वाचं आहे. कारण त्यानुसार प्रोग्नोसिस बदलतो, त्याच्यानुसार सर्व्हायव्हल त्या कॅन्सरची इम्प्रूव्ह होते. म्हणजे काय की स्टेज 1 मध्ये डायग्नोज झालेले कॅन्सर असतात त्याच्यात 95% बायका त्याच्यातनं पूर्णपणे बऱ्या होतात. आणि जिथे स्टेज 3 मध्ये डायग्नोज झालेला कॅन्सर होतो तिथे 20-30% कॅन्सर हे काही वर्षात परत येतात. सो जेवढ्या लवकर आपलं डायग्नोसिस होईल तेवढं आपल्याला ट्रीटमेंटचं सक्सेस मिळण्याची शक्यता वाढते. आता डॉक्टर त्यासाठी आपल्याला स्लाइड शो चेंज होत नाहीये का तीच स्लाइड ठेवली? साइन्स ऑफ ब्रेस्ट कॅन्सरचं दिसतंय का आता? नाही, आम्हाला पहिली स्लाइड दिसते इंट्रोडक्शनची. हो रिअली? हो. आता ते काय करू आता? स्लाइड्स पुढे गेलेल्याच नाहीयेत. हो रिअली? हो, फर्स्ट स्लाइडच दिसते आतापर्यंत. ठीक आहे. I'll just stop sharing and see what it does. Let me try again. मला आता ते स्लाइड शेअरचं ऑप्शनच दिसत नाहीये परत.
ते मगाशी जे दिसत होतं ना की लोकांना एकदा ऍडमिन प्रिव्हिलेजेस गेले. सो ब्रेस्ट कॅन्सरची जी लक्षणं आहेत ती आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे बरेचदा महिलांना असं वाटतं की गाठ हे लक्षण बऱ्याच महिलांना माहिती असतं, पण इतरही ब्रेस्ट कॅन्सरची काही लक्षणं असतात जी माहिती पाहिजेत. म्हणजे बरेचदा असं होतं की महिला येतात 10 सेंटीमीटरची गाठ आहे असं दिसतं, आणि आपण असं विचारलं की बाबा 10 सेंटीमीटर होईपर्यंत का म्हणजे वाट पाहिली, आधी का नाही आलात? तर तिथे असं होतं की महिला म्हणतात नाही, गाठ असं काही जाणवलीच नाही, थोडीशी दाटी वाटली, मग कडकपणा वाटला, दुसऱ्या ब्रेस्ट पेक्षा ही ब्रेस्ट थोडी वेगळी आहे असं वाटलं, किंवा त्वचेला थोडी खडबडीतपणा आल्यासारखं वाटलं, तिथे निपिल मधनं थोडं पाणी यायला चालू झालं, किंवा त्यातनं थोडंसं रक्त आलं, किंवा मला जखम झाली, मला वाटलं काहीतरी लागलं असेल. त्यामुळे किरकोळ वाटणारं, काहीतरी वेगळ्या कारणाने झालेलं असेल असं वाटणारं लक्षण असतं, पण ते ब्रेस्ट कॅन्सरचं लक्षण असू शकतं. आणि हा एक खूप फसवा असा आजार आहे. म्हणजे कसं आहे की ब्रेस्टमध्ये गाठ होणं हे खूप कॉमन लक्षण आहे. बऱ्याच महिलांना म्हणजे एखादी गाठ होऊ शकते, आणि त्याची कारणही खूप असू शकतात. सिस्ट असू शकतं, फायब्रोएडेनोमा असतं, दुधाची गाठ असू शकते, पण ब्रेस्ट कॅन्सर सुद्धा असू शकतो. तसंच आहे की निपलच्या भोवती कोणाला रॅश असेल तर एक्झिमा पण असू शकतो, आणि एक विशेष दुर्मिळ प्रकारचा ब्रेस्ट कॅन्सर असतो ज्याला पॅजेस डिझीज असतो, तो असू शकतो. ब्रेस्टमध्ये म्हणजे त्वचेमध्ये लाली येणं, किंवा इन्फेक्शन झाल्यासारखं वाटणं, इन्फ्लेमेशन झाल्यासारखं वाटणं, त्याच्यामुळे बरेचदा मॅस्टायटिस, अँटीबायोटिक्स अशा ट्रीटमेंट्स देत एकामागे एक ट्रायल अँड एरर होत राहतं. आणि इन्फ्लॅमेटरी ब्रेस्ट कॅन्सर नावाचा एक अग्रेसिव्ह ब्रेस्ट कॅन्सरचा टाईप असतो, त्याचं डायग्नोसिस डिले होतं. त्यामुळे ह्या आजाराचं स्वरूपच इतकं फसवं आहे की घरच्या घरी काहीतरी निदान करायला, अंदाज बांधायला जाऊ नये, किंवा पूर्ण तपासण्या न करता म्हणजे बरेचदा असंही होतं की डॉक्टरकडे जातात महिला की बाबा मला गाठ आहे, मी गेले होते डॉक्टरकडे 6 महिन्यापूर्वी, त्यांनी तपासून बघितलं आणि ते म्हटले की नाहीये, काही वाटत नाहीये, मला काही असेल, साधीच गाठ वाटते. पण नुसतं हाताने चाचपडून म्हणजे क्लिनिकल एक्झाम करून, इतर म्हणजे मॅमोग्राफी, सोनोग्राफी, बायोप्सी हे सगळे टप्पे फॉलो नाही केले तर नुसतं डॉक्टरांनी केलेलं परीक्षण हे फक्त 50 ते 60% ऍक्युरेट असू शकतं, आणि तिथेही चुका त्यामुळे जास्त प्रमाणात होतात. आता let me just see what if I can share this again. आता दिसते तुमची स्लाइड? आता ही स्लाइड दिसते साइन्स ऑफ ब्रेस्ट कॅन्सरचं? नाही, मोर मिथ्स अशी स्लाइड दिसते. आता काय करायचं, हे भलते स्लाइड दिसतात. I have no idea how that's happening. Anybody who is good with tech support can advise me how I would. माझ्या स्क्रीनवरच्या स्लाइड्स चेंज होत आहेत पण त्या तिथे होत नाहीये. स्लाइड शो चालू करून मग शेअर स्क्रीन म्हणायचं आणि त्याच्या स्लाइड शो ला सिलेक्ट करायचं, म्हणजे मग ते आम्हालाही दिसेल. स्लाइड शो चालू करू आणि मग आता स्टॉप शेअरिंग करू का? आता स्टॉप शेअरिंग करून स्लाइड शो चालू करायचा. स्लाइड शो ऑन आहे आणि मग आता परत ब्राउझर विंडो मध्ये येऊन शेअर स्क्रीन म्हणायचं, आणि मग शेअर करताना पर्टिक्युलर विंडो मध्ये तो स्लाइड शोची विंडो सिलेक्ट करायची. See, it went again, the sharing thing. मी एकदा ते माझं जे किंवा दुसरा ऑप्शन असा आहे की स्लाइड शो चालूच करू नका, डायरेक्ट आम्हाला जो मगाशी व्ह्यू दिसत होता ना की ज्याच्यात स्लाइड, तो सुद्धा रीडेबल होता. सो आय थिंक दॅट विल बी बेटर. But see, now I can't share it only. म्हणजे that
ऑप्शन ऑफ ते डॉट्स मध्ये जे दिसतं ना शेअर, दॅट इज गॉन अगेन. त्याला काही वेगळे प्रिव्हिलेजेस समबडी हॅज टू ऍड का? नाही, ते म्हणजे ब्राउझर विंडो मध्ये जाऊन खाली शेअर स्क्रीनचा एक चौकोन हे असतो ना, त्याच्यातनं डायरेक्टली करता येतं ते. प्रेझेंट नाव मध्ये केलं, रूम टॅब येतं, मग विंडो येतं आणि एंटायर स्क्रीन असं येतं. बट द पीपीटी ऑप्शन इज नॉट शोइंग ओनली इन दॅट. एंटायर स्क्रीन करून बघता का जर शक्य असेल तर? केलं युजली होतं मगाशी. हा आता दिसतंय. चेंज होत आहे. आता मला ब्रेस्ट कॅन्सर वर्सेस ब्रेस्ट कॅन्सर बट अगेन इट्स नॉट चेंजिंग ना. नाही, चेंजिंग म्हणजे तुला पुढची स्लाइड मागची स्लाइड नाही होत. असेल तर ते नाही होते ना. नाही होते, एकच स्लाइड आहे. ठीक आहे, डोंट वरी अबाउट इट. Maybe we'll do slides another time. ठीक आहे. सो वेन इट कम्स टू, आता म्हणजे लक्षणं जी असतात, मी म्हटलं की ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं अनेक असतात, की बाबा गाठ असणं, दाटी असणं, त्वचेमध्ये थोडा बदल होणं, कधी कधी खाकेत गाठ लागणं, हे सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरचं लक्षण असू शकतं. आणि बऱ्याच लोकांना माहित नसतं की खाकेत गाठ लागली आहे म्हणजे आपल्याला ब्रेस्ट सर्जनकडे जायचंय. हे असं वाटायचं कारण नसतं. कारण जसं आपल्याला सर्दी खोकला झाल्यावर मानेमध्ये असं गट्टू लागतं, काहीतरी आपण अवदान आलंय असं म्हणतो, तसं ब्रेस्टमध्ये एखादं ट्युमर किंवा इन्फेक्शन असेल तरी खाकेमधल्या ग्लँड्समध्ये त्याचा पसर होऊ शकतो. त्यामुळे खाकेमध्ये गाठ असणं हे सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरचं लक्षण असू शकतं. आता लक्षण कुठलंही जाणवतं तोपर्यंत ब्रेस्ट कॅन्सर सहसा ऑलरेडी स्टेज 2 मध्ये असतो. म्हणजे गाठ सहसा एखाद्या महिलेला किंवा त्याच्या डॉक्टरांना जरी एक्झाम मध्ये जाणवली तर बहुतेकदा ती 2-1 सेंटीमीटरच्या पुढची गाठ असते. अगदी प्राथमिक अवस्थेत ब्रेस्ट कॅन्सरचं निदान होण्यासाठी वार्षिक आपण महिलांना सल्ला देतो की चांगल्या केंद्रात जाऊन एक मॅमोग्राफीची तपासणी सर्व महिलांनी 40 नंतर केली पाहिजे. आणि मॅमोग्राम म्हणजे शेवटी ब्रेस्टचा एक एक्सरे असतो. आणि महिला जेव्हा कॅन्सरची गाठ घेऊन येतात तेव्हा आम्ही त्यांना विचारतो की बाबा तुमची वार्षिक मॅमोग्राफीची तपासणी झाली आहे का. आणि बहुतेक महिला असंच सांगतात की नाही कशाला, म्हणजे आम्हाला काही त्रास होत नव्हता, मी मॅमोग्रामला का जाऊ. आता आपल्याला गुडघा दुखत नसेल तर आपण गुडघ्याचा एक्सरे करायला जात नाही. मात्र मॅमोग्राफी आपण का करतो की त्याला स्क्रीनिंग मॅमोग्राफी असं म्हटलं जातं. म्हणजे त्रास होत नसेल अशा वेळेस जर ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं तर तो सहसा स्टेज 0 आणि स्टेज 1 ह्या अवस्थेत आपण डायग्नोज करू शकतो आणि त्याच्यामुळे क्युअर रेट्स आपले खूप वाढून जातात. आता एखाद्या महिलेला गाठ व्हायची असेल ब्रेस्ट कॅन्सरची तर ती गाठ जाणवण्या 1-2 वर्ष आधीच मॅमोग्राफीवरती त्या कॅन्सरचं निदान होऊ शकतं. आणि त्यामुळे जो आपल्याला म्हणजे जो 1-2 वर्षाचा अवधी मिळतो त्याच्यात आपला क्युअर रेट खूप पटीने वाढतो. आणि उपचार देखील सोयीस्कर होतात. म्हणजे लहान गाठ असेल, त्याचं ब्रेस्टच्या एकाच छोट्याशा भागामध्ये त्याचा इन्व्हॉल्वमेंट असेल तर तेवढ्याच भागाची सर्जरी होऊ शकते, म्हणजे ऑपरेशन छोटं होऊ शकतं. कित्येक केसेसमध्ये किमोथेरपी लागत नाही आणि त्यामुळे उपचार सोयीस्कर पण होतात आणि जीवहानी पण टाळता येते. तर ह्या हेतूने सर्व महिलांनी 40 नंतर चांगल्या केंद्रात जाऊन, ज्याला आपण आता ज्युपिटरला किंवा पुण्यात बरेच केंद्र आहेत जिथे डिजिटल मॅमोग्राफी विथ टोमोसिंथेसिस असं त्या मॅमोग्राफीच्या प्रकाराला म्हणतात, की त्यात 3D इमेजिंग होतं आणि खूप म्हणजे अगदी 5-1 मिलीमीटरचे सुद्धा ट्युमर्स आम्ही सापडून बायोप्सी केलेले आहेत आणि मॅमोग्राम वरती पिकअप करून ट्रीटमेंट त्याच्या केलेल्या आहेत. त्यामुळे ही तपासणी करायला पाहिजे, सर्व महिलांनी करायला पाहिजे आणि त्याचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही रेग्युलरली ही तपासणी करता. म्हणजे कधी कधी महिला जातात, एखादा कधीतरी हेल्थ चेक केलेला असतो आणि मग त्या पहिल्या हेल्थ चेक मध्ये काही नव्हतं असं आढळलं की डायरेक्टली मग
4-5 वर्षांनी गाठ हाताला लागल्यावरती परत येतात, मग त्याचा काही फायदा नाही. म्हणजे वार्षिक जेव्हा आपण मॅमोग्राफी करतो तर आपल्याच ब्रेस्टची ठेवण इयर टू इयर त्याच्यात कुठे काही बदल होतोय का, काही फरक पडतोय का, हे मागच्या वर्षीच्या मॅमोग्रामची तुलना या वर्षीच्या मॅमोग्रामशी केली तरच त्याचा फायदा आहे. आणि मग त्याच्यात प्राथमिक म्हणजे काही थोडेफार बदल जाणवले की त्याची आपण विशेष दखल घेऊ शकतो, बायोप्सी करू शकतो. त्यामुळे रेग्युलरली मॅमोग्राफी वर्षातून एकदा करणं गरजेचं आहे. आता मॅमोग्राफीवरती काही अनियमितता जाणवली, काही इरेग्युलॅरिटी जाणवली तर सहसा अल्ट्रासाऊंड किंवा सोनोग्राफी करायचा सल्ला दिला जातो. सोनोग्राफी नंतर बायोप्सी करण्याचा सल्ला दिला जातो. बायोप्सी म्हणजे काय तर सुईची तपासणी असते जी लोकल अॅनेस्थेशिया खाली आम्ही क्लिनिकमध्ये करतो आणि त्याचं अगदी ॲक्युरेट सॅम्पलिंग होण्यासाठी ती बायोप्सीची सुई बरोबर जिथे प्रॉब्लेम आहे तिथून त्याचं म्हणजे त्यातनं सॅम्पल घेतलं गेलं पाहिजे. तर आम्ही ह्या बायोप्सी ज्या पद्धतीने करतो ती अगदी सोनोग्राफी गाइडेड हाय ॲक्युरेसी टेक्निकनी लोकल अॅनेस्थेशिया खाली अगदी 5 मिनिटाचं ते ओपीडी बेसिसचं काम आहे. आणि कुठल्याही गाठीची पूर्णपणे खात्रीशीर अशी म्हणजे डायग्नोस्टिक टेस्ट म्हणजे नीडल बायोप्सी आणि ती केल्याशिवाय उपचार करू नये किंवा कारण डायग्नोसिस केलं नाही तर आपण उपचार कसे करणार ना. म्हणजे 100 वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी असतात, 100 वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेस्टचे विकार असतात. होतं काय की ब्रेस्टमध्ये गाठ आहे असं जाणवलं की बऱ्याच महिला गडबडून जातात आणि कित्येक महिला डायरेक्ट सर्जनकडे जातात आणि म्हणतात की अरे गाठ आहे ना, तुम्ही काढूनच टाका. मग ती गाठ काढून टाकू आणि मग बघू काय आहे ते. आणि डायग्नोसिस पूर्ण न करता जर डायरेक्ट गाठ काढून टाकली तर ह्याच्यात 2 प्रॉब्लेम्स होतात. एक म्हणजे कित्येक गाठी ब्रेस्टमध्ये असतात ज्याला म्हणजे ऑपरेशनची गरजच नसते, की कित्येक असे मेडिकल प्रॉब्लेम्स असतात ज्याला औषधांनी ट्रीट करता येतं पण त्याच्यासाठी निदान त्या प्रकाराचं झालं पाहिजे. आणि कित्येक वेळा असं होतं की किरकोळ काही गाठी असतात, ब्रेस्ट सिस्ट असतात, फायब्रोॲडेनोमाज असतात ज्याला ऑपरेशनची गरज पडत नाही. आता काही जिथे कॅन्सर देखील असतो म्हणजे अगदी आपल्याला वाटलं की हा काय कुठलीही गाठ असेल कॅन्सर असेल तर तो जाईल ना, तसं नाहीये. कारण गाठ काढणं आणि कॅन्सरचं ऑपरेशन करणं हे 2 वेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स आहेत. त्यामुळे एखाद्या महिलेने जर म्हणजे एखाद्या महिलेची डायग्नोसिस झालाच नाही, सुईची तपासणी नीडल बायोप्सी झाली नाही आणि डायरेक्टली गाठ काढून टाकली आणि त्याच्यामध्ये जेव्हा येतं की अरे हे कॅन्सर आला तेव्हा काय होतं की ते कॅन्सरचं अर्धवट ऑपरेशन झालेलं असतं. कारण कॅन्सरचं ऑपरेशन करताना त्याच्या आजूबाजूचा कडेचा टिश्यू चांगला व्यवस्थित काढला, स्वच्छ काढला जाणं, खाकेमधल्या ग्लँडची तपासणी करणं, ह्या सगळ्या गोष्टी पण कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये अगदी आवश्यक आहेत. आणि तसं न केल्यामुळे बरेचदा रिऑपरेशन करावं लागतं, सेकंड ऑपरेशन करावं लागतं. कित्येक अशा कॅन्सर केसेस असतात जिथे गाठ मोठी असेल तर आपण त्याला आधी औषधं देतो. म्हणजे ती किमोथेरपीची असू शकतात, हॉर्मोन थेरपी, इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी अशा बरेच वेगवेगळ्या प्रकारची औषधं असतात. आणि ती औषधं देऊन आपण आधी ते ब्रेस्ट मधली गाठ लहान करतो आणि मग त्याचं एक छोट्या ऑपरेशनमध्ये म्हणजे ट्रीटमेंट होऊ शकतं. आणि जर डायरेक्टली ते निदान न करता गाठ काढून टाकली तर ती संधी पण हिरावली जाते की ते आपल्याला करता येत नाही. असे अनेक कारणांमुळे निदानाच्या अभावी डायरेक्टली ऑपरेशन केलं नाही पाहिजे. पण तरी पण भारतामध्ये ती खूप कॉमन प्रॅक्टिस आहे आणि अगदी चुकीची प्रॅक्टिस आहे. आता त्याची गंमत सांगायचं म्हणजे बरेचदा आता ह्या युट्यूब चॅनलवरती वगैरे आम्ही जे अवेअरनेस टॉक्स करतो. आता मागच्याच महिन्यात डॉक्टर स्वप्ना आठवले आणि मी एक केस केली होती. म्हणजे खेडेगावातल्या एक महिला होत्या. त्यांना असंच गावातल्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही गाठ काढून टाका, गाठ आहे ना काढून टाका. आणि त्यांनी ते लेक्चर माझं कुठे युट्यूब वरती पाहिलं, ते पुण्याला आले. ते म्हटले तुम्ही सांगितलं होतं नीडल बायोप्सी करणं गरजेचं आहे, ते आम्हाला पटलं, तुम्ही ते करावं असे आहेत म्हणजे अपेक्षेने आम्ही इथे आलोय. आणि त्यांचं म्हणजे विचार करणं अगदी बरोबर होतं. म्हणजे खूप काही त्या महिलेचं शिक्षण नव्हतं पण तिला ते कुठेतरी पटलं की बाबा हा हे डॉक्टर सांगतायत आम्हाला ते बरोबर आहे. आणि मग त्यांचं डायग्नोसिस केलं तेव्हा त्यांना अगदी दुर्मिळ प्रकारचा ब्रेस्टचा ट्युमर होता ज्याची अगदी विशेष प्रकारे आपल्याला ऑपरेशन करण्याची गरज असते. आणि त्यामुळे ते निदान नीडल बायोप्सीवरती झालं. त्यामुळे पहिल्याच ऑपरेशनच्या वेळेस त्यांचं डॉक्टर स्वप्ना आठवले आणि मी मिळून ते मग ऑपरेशन केलं होतं. की बऱ्याचशा केसेसमध्ये ना की ऑपरेशन मध्ये जर ट्युमर मोठा असेल तर
ब्रेस्टचा जो काढलेला भाग असतो त्याची आपल्याला तो भरून येण्यासाठी आपल्याला एक फ्लॅप सर्जरी करावी लागते आणि त्या सर्जरीज डॉक्टर स्वप्ना आठवले यांचं विशेष त्याच्यात प्रावीण्य आहे. त्यामुळे आम्ही एकत्र ह्या सर्जरीज करतो आणि जिथे आपल्याला अगदी पूर्णपणे ब्रेस्ट काढून टाकायची जरी गरज असते तिथे सुद्धा नवीन स्तनाची पुनर्रचना आम्ही त्याच ऑपरेशनच्या वेळेस करतो. म्हणजे ज्याला आपण ब्रेस्ट रिप्लेसमेंट सर्जरी केल्यासारखं आपण त्याचा विचार करू शकतो की असं नाहीये की ब्रेस्ट कॅन्सर झाला म्हणजे पूर्ण ब्रेस्ट काढायला पाहिजे किंवा तो अवयव त्या महिलेला गमवायला पाहिजे असं नाहीये. नवीन स्तनाची पुनर्रचना अगदी ते पूर्ण त्वचेचं आवरण तसंच ठेवून त्याच्या खाली इम्प्लांट किंवा फ्लॅप बसवून असं आम्ही हे कॅन्सर ऑपरेशन म्हणजे आणि हे ऑपरेशन आम्ही रेग्युलरली पुण्यामध्ये आता करतोय. म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर ट्रीटमेंट्स मध्ये खूप ऍडव्हान्स्ड अशा ह्या कॅन्सर ट्रीटमेंट्स आम्ही पुण्यामध्ये इथे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आठवले आणि मी करतोय. आता मोठे ऑपरेशन जिथे लागत नाहीत, अगदी छोटे जिथे ट्युमर्स असतात तिथे सुद्धा सोनोग्राफीच्या मार्गदर्शनाखाली अगदी मिनिमली इन्व्हेसिव्ह आणि ॲक्युरेट ट्युमर रिमूव्हलसाठी गाइडेड असे सर्जरीज आम्ही करतो आणि खूप ह्याच्यात ऍडव्हान्सेस झाले आहेत. म्हणजे किमोथेरपी सुद्धा एखाद्या पेशंटला लागेल का नाही हे बघण्यासाठी काही जेनेटिक टेस्ट आम्ही करतो. ज्या पेशंट्सना रेडिएशन लागायची शक्यता असते तिथे सुद्धा अगदी टार्गेटेड खूप म्हणजे ॲक्युरेट डोसिंग होण्यासाठी कुठे इतर शरीरावर त्याचे काही परिणाम होऊ नये अशा पद्धतीने कम्प्युटराइज सगळं प्लॅनिंग ते डोस डिलिव्हरीमध्ये होतं आणि असे अत्याधुनिक सगळे म्हणजे आपल्याकडे आता उपकरणं आहेत जे अगदी म्हणजे US UK तुम्ही कुठल्याही युरोपियन कंट्रीज मध्ये गेलात तिथे जे इक्विपमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते इथे ब्रेस्ट कॅन्सरसाठी आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरची भीती किंवा त्या उपचारांची भीती असं आजच्या तारखेला वाटण्याची गरज नाहीये आणि त्यात कुठेही आमची मदत लागली तर कधीही म्हणजे मला डॉक्टर स्वप्ना आठवलेंना कधीही फोन करा आणि विल बी देअर टू हेल्प यू. तर आय थिंक आपण ज्या गोष्टी अशा मी ब्रॉडली ज्या सांगितल्या आहेत की बाबा ब्रेस्ट कॅन्सर विषयी गैरसमज, त्याची कॉमन लक्षणं, ते निदान प्रक्रिया किंवा त्रास नसताना सुद्धा करायला पाहिजेत त्या रेग्युलर ज्या चाचण्या आहेत म्हणजे वार्षिक मॅमोग्राफी आणि अत्याधुनिक उपचारांविषयी काही आपण थोड्या गोष्टी डिस्कस केल्या. तर हा विषय खूप म्हणजे खोल आहे. म्हणजे असं त्याचा अभ्यास करायला आम्हाला 14 वर्ष लागले 12वी नंतर वगैरे. त्यामुळे सगळी माहिती आपण एका सेशन मध्ये हे करणार नाही आहोत आणि तुम्ही सगळे एक्सपर्ट झाला ब्रेस्ट कॅन्सर मध्ये तर मग माझ्याकडे का कोण येईल. त्यामुळे आज थोडाच विषय आपण इथे हाताळणार आहोत पण होपफुली ह्याच्यातून काहीतरी सगळ्यांना असं काही एक कुठेतरी एक असं एक हे वाटतं की हा हे एक आपण ऐकलं हे काहीतरी नवीन होतं आणि हे 2 लोकांना तुम्ही सांगितलं 4 लोकांना सांगितलं तर कुठेतरी कोणाला तरी त्याचा फायदा होईल असं आपला होप आहे. त्यामुळे इथे मी माझं डिस्कशन संपवते आणि काही कोणाला प्रश्न असतील तर जरूर विचार. स्वप्ना. हो, खूप छान माहिती दिली आणि मराठीतनं माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. कारण बऱ्याच लोकांना या विषयात बऱ्याचशा गोष्टी शंका असतात आणि त्या आपण खूप कॉम्प्लिकेटेड इंग्लिशमधनं टर्मिनॉलॉजीज वापरल्या तर बऱ्याच गोष्टी त्यातल्या क्लिअरली कळत नाहीत. पण मराठीत आज लेक्चर दिल्यामुळे बऱ्याच लोकांना या कन्सेप्ट क्लिअर झाल्या, त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि मला एक सातत्यानं सांगावंसं वाटतं की हे ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीज मध्ये अत्याधुनिक टेक्निक ज्या वापरतात तर त्या टेक्निकमध्ये 2 महत्वाच्या टेक्निक म्हणजे डायग्नोसिस करताना डिसिजन मेकिंग मध्ये जसं मॅडमने सांगितलं की मॅमोग्राफीचं महत्व आहे तसंच MRIचं पण खूप प्रमाणात महत्व आहे आणि हे MRI रिडिंग करून त्याचा डिसिजन मेकिंग मध्ये खूप मोठा रोल आहे. सो ते बऱ्याच लोकांना आजकाल माहिती नसतं की त्यांना वाटतं की सोनोग्राफी आणि मॅमोग्राफी हे 2च इन्व्हेस्टिगेशन ब्रेस्टमध्ये जास्ती करून केले जातात. तर तसं नाही आहे. बऱ्याच साऱ्या डिसिजन मेकिंग जेव्हा कॅन्सर रिलेटेड करायला लागतं त्याच्यात ब्रेस्ट MRIचा पण खूप मोठा रोल आहे. आणि दुसरं एक म्हणायचं की सोनोग्राफी
सोनोग्राफी गायडेड सर्जरीज. तर या प्रकारच्या ज्या सर्जरीज आहेत ज्याच्यात एका हातात सोनोग्राफीचं मशीन आणि दुसऱ्या हातात आपल्याला मार्किंग करायला लागतं, ते ॲक्युरेसी त्याची ऑपरेशनच्या दरम्यान भरपूर प्रमाणात वाढते आणि अशा प्रकारे ऑपरेशन केल्यानंतर ती गाठ योग्य प्रकारे निघणे, ते गाठीचं स्वरूप मागे नाही राहणे, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत या आपल्याला करता येतात. ऐकू येतंय का? हो, एक क्वेश्चन विचारला आहे चॅट विंडो मध्ये. Okay. This is quite a personal issue for any female, so how do you win her confidence? So एक म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे की म्हणजे अजूनही इट्स नॉट परफेक्ट ऑनेस्टली. म्हणजे कित्येक महिला आहेत अजून की ज्यांना काहीतरी त्रास आहे आणि जे आय एम शुअर आज सुद्धा घरी बसल्या आहेत आणि डॉक्टरांकडे गेल्या नाहीये. तर असं नाहीये की आपलं काम पूर्ण झालेलं आहे. मात्र आमच्याकडनं आम्ही असा एक प्रयत्न करतोय की ऍज डॉक्टर्स नुसतं जर आम्ही हॉस्पिटलमध्ये आमच्या ओपीडी मध्ये बसून राहिलो आणि अपेक्षा केली की जेव्हा ती महिला आमच्याकडे येईल, ज्या अवस्थेत येईल त्या अवस्थेत आपण ट्रीट करू, तर दॅट विल नेव्हर इम्पॅक्ट कम्युनिटी आउटकम्स ऑफ द डिझीज. म्हणजे माझ्याकडे जर सतत स्टेज 3 आणि स्टेज 4 चे रुग्ण येत राहिले तर मी किती म्हणजे A+ सर्जन असो, माझे आउटकम्स कधी A+ होणारच नाही आणि त्या कॅन्सर आउटकम्सला सक्सेस A+ होणारच नाही जर मी वाट पाहिली की सगळे माझ्याकडे आल्यावरती ज्या अवस्थेत येतील त्या अवस्थेत मी ट्रीट करेन. त्यामुळे आपल्या ओपीडीच्या बाहेर जाऊन ह्या विषयी म्हणजे एकतर अवेअरनेस वाढवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता एखादी महिला जेव्हा ठरवते की मला जायचंय हॉस्पिटलमध्ये किंवा मी बहुतेक आता म्हणजे वेळ आली की मला ही गाठ दाखवायला पाहिजे, तिथे सुद्धा खूप हॉस्पिटल लेवलला खूप अडचणी येतात की एक पहिल्यांदा पेशंटने सांगितलं तर ठीक आहे, तुम्ही माहिती नसतं महिलांना कोणाला दाखवायचं. म्हणजे ब्रेस्ट प्रॉब्लेम आहे तर मी गायनेकना दाखवू का, सर्जनला दाखवू का, जनरल सर्जनला दाखवू का, कॅन्सर सर्जनला दाखवू का, तर मला माहिती पण नाहीये कॅन्सर आहे का नाही. म्हणून मला आय प्रॅक्टिस एज अ ब्रेस्ट डिझीज स्पेशलिस्ट. म्हणजे जसं दाताचा प्रॉब्लेम असेल तर आपण डेंटिस्ट कडे जातो, स्तनाचा ब्रेस्टचा कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ब्रेस्ट सर्जन ब्रेस्ट स्पेशलिस्ट कडे या. म्हणजे तिथे तुम्हाला विचार करण्याची गरज नाहीये की मी नेमकं कुठल्या प्रकाराच्या डॉक्टरकडे जाऊ. ब्रेस्ट प्रॉब्लेम ब्रेस्ट डॉक्टर. आता जेव्हा हॉस्पिटलमध्ये अगदी ब्रेस्ट प्रॉब्लेम साठी पेशंट येतात तेव्हा जर मी पेशंट बघितला आणि म्हटलं हा आता मी पाहिलंय पण आता तुम्ही मॅमोग्राफीला जा, मग तुम्ही सोनोग्राफीला जा, मग तुम्ही बायोप्सीला जा, तिथे प्रत्येक स्टेशनला पेशंटना सांगावं लागतं, टेक्निशियनला सांगावं लागतं, नर्सला सांगावं लागतं. तर हा सगळा प्रोसेस जो आहे तो एका ठिकाणी कन्सॉलिडेट होऊन सेम डे डायग्नोसिस इन अ वन स्टॉप सेंटर अशा हेतूने मी हे पुणे ब्रेस्ट केअर हे सेंटर स्टार्ट केलं की बाबा जिथे तुम्ही फोन कॉल करता, अपॉइंटमेंट घेता, तिथे मी म्हटल्याप्रमाणे तुमचा फोन कॉल आन्सर करणारी व्यक्ती पण एक महिला असते. पेशंट जेव्हा रूम मध्ये येतात तुमचं ओपीडीचं एक स्ट्रक्चर असतं की आत बाहेर करताना 2 ठिकाणी पडदे असतात. स्टाफला इन्स्ट्रक्शन असतात की तो पडदा बंद झाल्याशिवाय तुम्ही हे बाहेरचं दार उघडलं नाही पाहिजे. सो ही एक म्हणजे बेडसाईड एटिकेट, एक डिसिप्लिन तुमच्यामध्ये पण असलं पाहिजे, तुमच्या स्टाफमध्ये पण असलं पाहिजे. आणि हा एक जेव्हा ती महिला येते तेव्हा तिला 4 खेपा लागायला नाही पाहिजे. म्हणजे आता आमच्या सेंटरमध्ये एखादं पेशंट जर मॅमोग्राम डिस्कस करायला आलं आणि असं वाटलं की त्याचं सोनोग्राफी लागणार आहे, बायोप्सी लागणार आहे आणि त्याचं पॅथॉलॉजी लागणार आहे, तर हे सगळ्या गोष्टी 24 तासाच्या आत आपण त्यांना डायग्नोसिस देऊ शकतो की हे कॅन्सरस आहे का नाही. म्हणजे जे पॅथॉलॉजिस्ट आहेत त्यांनी पण आता ऍडव्हान्स्ड ह्याच्यात म्हणजे इन्व्हेस्टमेंट केले आहेत की जेणेकरून 24 आवर्सच्या आत ते आपल्याला एखाद्या बायोप्सीचा रिपोर्ट सांगू शकतात. त्यामुळे बरेच बाहेरगावचे जे पेशंट येतात त्यांना पण 4-4 खेपा करणं ह्या गोष्टीसाठी एक तर करायच्या नसतात, खूप डिफिकल्टीने ते त्यांचा संकोच ओव्हरकम करून आलेले असतात आणि तिथे आपण त्यांना सोयीस्कर होईल अशी आपली प्रॅक्टिस पण ठेवली पाहिजे हॉस्पिटल लेवलला. आणि हे पण डॉक्टर्सचं तेवढंच कर्तव्य आहे आणि त्या हेतूने आमचा प्रयत्न चालू आहे. इट्स नॉट परफेक्ट बट प्रयत्न चालू आहे. दुसरा काय, इज रिकरन्स पॉसिबल? येस. तर ब्रेस्ट कॅन्सरचे उपचार झाले तरी पण हा कॅन्सर परत येऊ शकतो का, हा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर देता म्हणेन की ब्रेस्ट कॅन्सर परत येतो का ह्याच्या 2-3 गोष्टी त्याला कारणीभूत असतात. होऊ शकतो, येऊ शकतो.
आणि त्याचा धोका जो आहे तो 2-3 गोष्टींवर अवलंबून असतात. एक म्हणजे तुमचा कॅन्सरचा प्रकार, म्हणजे बायोलॉजी ज्याला म्हणतो, की काही कॅन्सर्स अग्रेसिव्ह प्रकारचेच असतात आणि काही कॅन्सर्स थोडे सौम्य प्रकारचे असतात. काही कॅन्सर्स निदान जेव्हा होतं तेव्हा स्टेज 0 स्टेज 1 मध्ये असतात, काही कॅन्सर्स निदान होतं तेव्हा स्टेज 3 मध्ये असतात. तर जेवढा ऍडव्हान्स कॅन्सर असतो आणि जेवढा त्याचा प्रकार अग्रेसिव्ह असतो तेवढी ती रिकरन्स रिस्क वाढते. आता ती रिकरन्स रिस्क कमीत कमी व्हावी, म्हणजे आता मी नुसतं एखादं कॅन्सर ऑपरेशन केलं आणि तिथेच पेशंटला सोडून दिलं तर 50 ते 60% हे कॅन्सर्स परत येणार आहेत. पण जर त्याच्यावरती जी त्या कॅन्सरच्या प्रकाराला आवश्यक ट्रीटमेंट असेल, त्यात कुठल्या म्हणजे किमोथेरपी, इम्युनोथेरपी, हॉर्मोन थेरपी, टार्गेटेड थेरपी, त्यातल्या कुठल्या तरी 1-2 किंवा सगळ्या ट्रीटमेंटचा समावेश असू शकतो. त्या प्रकारानुसार त्याच्यावर आपण हा ट्रीटमेंट प्लॅन बनवतो. पण हा सगळा ट्रीटमेंट प्लॅन आपण बनवला आणि पेशंटनी सगळी ही ट्रीटमेंट म्हणजे पूर्णपणे केली तर ती जी शक्यता आहे रिकरन्सची ती 50-60% 8-10% इतकी कमी आपण आणू शकतो. ती 0 नाही करू शकत, पण त्याला मिनिमाइज आपण करू शकतो आणि सर्व्हायवल आपण त्याच्यातून डेफिनेटली इम्प्रूव्ह करू शकतो. Is there an instance where you need to do pathology on an OT sample? Yes. So ऑपरेशन चालू असताना जो काढलेला भाग असतो, तर आता अगदी सोनोग्राफीच्या मार्गदर्शनाखाली जरी मी प्रोसिजर केली आणि सोनोग्राफीवरती दिसणारी गाठ आणि त्याच्या आजूबाजूचा कडेचा टिश्यू नॉर्मल म्हणजे आहे असं बघून आपण सोनोग्राफी खाली बघता बघता ऑपरेशन केलं, तरी ऑपरेशन चालू असतानाच आम्ही जो काढलेला कॅन्सरचा भाग आहे तो काढून टेस्टिंगला पाठवतो, हे पाहण्यासाठी की त्याच्यात कडा स्वच्छ आलेल्या आहेत का. म्हणजे एखादी गाठ असेल आणि त्याच्या म्हणजे आपण जो काढलेला भाग आहे त्याच्या सेंटरमध्ये ट्यूमर आहे आणि कडेला कुठेही चिकटलेला नाहीये, म्हणजे पलीकडे पेशंटच्या बॉडीमध्ये तो राहिल्याची शक्यता मिनिमाइज होते आणि त्याला फ्रोझन सेक्शन असं म्हणतात. ही टेस्ट आम्ही रेग्युलरली करतो. आणि त्याच व्यतिरिक्त म्हणजे ऑपरेशन चालू असताना आपण खाकेतले ग्लँड तपासणीला पाठवतो, ते जर इन्व्हॉल्ड असतील तर ते पण ऑपरेशनच्या वेळेस क्लिअर करतो. ह्या सगळ्या गोष्टींसाठी इंट्रा ऑपरेटिव्ह पॅथॉलॉजी असेसमेंट आम्ही रेग्युलरली ऑपरेशन्स मध्ये करतो. नचिकेत आठवले has raised his hand. सो ब्रेस्ट कॅन्सरचं एक शारीरिक व्याधी आहे ज्याचं निदान आणि उपचार याबद्दल बोलतानाच आय थिंक कॅन्सर हा शब्द ऐकल्यानंतर एक मानसिक बाजू पण आपल्याला बघावी लागते. म्हणजे जिला कॅन्सर झाला आहे ती महिला नव्हे तर इवन म्हणजे तिचे जे कुटुंबीय असतात, आई वडील, नवरा वगैरे, तर हे सगळं होत असताना त्यांच्या मानसिक बाजू सांभाळण्यासाठी काय केलं जातं किंवा काय करता येतं? सो ब्रेस्ट कॅन्सर मध्ये बरेचदा काय होतं की म्हणजे एक जो भीतीचा भाग आहे, एक मी सांगितल्याप्रमाणे भीती का वाटते, कारण का काहीतरी आपण त्याविषयी ऐकलेलं असतं. आणि दुसरं बरेचदा हे निदान जेव्हा होतं की कॅन्सर हे माहिती आहे, पण नेमकं करायचंय काय हे माहित नसतं आणि त्यात कधी कधी 1-2 टप्पे एक्स्ट्रा लागू शकतात. म्हणजे मी बायोप्सी केली आणि डायग्नोसिस ब्रेस्ट कॅन्सर आहे असं आलं, तिथेच आपण नुसतं आता कॅन्सर आहे म्हणून तिथे सोडून नाही देऊ शकत, की त्याचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण त्या प्रकारानुसार प्रोग्नोसिस बदलणार आहे. म्हणजे जेव्हा सगळ्यात डिफिकल्ट टाइम काय असतो पेशंटसाठी, तर तो वेटिंग पिरियड, की जिथे बायोप्सी केली आहे पण रिझल्ट आला नाहीये, किंवा बायोप्सी रिपोर्ट पण आलाय की कॅन्सर आहे पण आपल्याला त्याचा स्टेज माहिती नाहीये, त्याचा प्रकार माहिती नाहीये. आणि ती जी फेज आहे ती सर्वात कठीण असते, कारण त्यावेळेस नेमकं मला कॅन्सर आहे पण त्याचा प्रकार कसा आहे, त्याचा स्टेज काय आहे, त्यातून मी पूर्ण बरी होणार आहे का, बरं होण्यासाठी आपल्याला ट्रीटमेंट काय लागणार आहे. तर ह्याला जे म्हणजे 100 फाटे फुटू शकतात, त्या प्रत्येकाची चर्चा प्रत्येक पेशंट बरोबर आम्ही करू नाही शकत. पण ऍट द सेम टाइम पेशंटला आपल्याला हे सांगणं गरजेचं असतं की बाबा ह्या सगळ्याचे उपचार आहेत, प्रत्येक कॅन्सरची ट्रीटमेंट ही होणार आहे. आणि मेजॉरिटी ऑफ केसेस 80-85% केसेस हे मध्ये पूर्णपणे हा कॅन्सर बरा होणार आहे आणि परत कधी येणार पण नाहीये. म्हणजे दॅट इज समथिंग टू कीप इन पर्स्पेक्टिव्ह, की ब्रेस्ट कॅन्सर ओव्हरऑल पिक्चर मध्ये, म्हणजे वेन यू कम्पेअर विथ केसेस लाईक पॅनक्रियाटिक कॅन्सर किंवा सम अदर कॅन्सर्स विच आर मोर डिफिकल्ट टू ट्रीट, त्या मनाने ब्रेस्ट कॅन्सर रुग्ण इन जनरल डू वेल. सो दॅट हॅज टू बी केप्ट इन टू पर्स्पेक्टिव्ह.
सेकंड थिंग वी डू इज वन्स वी हॅव आयडेंटिफाईड की एखाद्या पेशंटना काय लागणार आहे ट्रीटमेंट्समध्ये, कधी कधी भीती कॅन्सरची नसते, कधी कधी पेशंटना भीती ही ट्रीटमेंटची असते, किंवा अरे किमो, मग किमोनी माझे केस गळणार आहेत का, किमो देताना मला आयव्ही मध्ये दुखणार आहे का. तर ह्या प्रत्येक गोष्टीचं जे सोल्युशन आहे ते ती ट्रीटमेंट सुचवायच्या वेळेसच आम्ही सांगत असतो, किंवा किमोथेरपी द्यायची आहे आम्ही आयव्ही न लावता देणार आहोत, कारण आम्ही किमोथेरपी पोर्ट म्हणून एक छोटी डिस्क बसवतो ज्याच्यातून ही किमो दिली जाते, आणि त्यामुळे दरवेळेस आयव्ही टोचावंच लागत नाही, आयव्ही लावावंच लागत नाही. किंवा हेअर लॉस साठी प्रोएक्टिव्हली आमच्याकडे काही म्हणजे विग्स बनवून देणारे टीम मध्ये लोक आहेत की जे नॅचरल हेअर पेशंटचे बनवून देतात, म्हणजे जसे असतात त्या हेअरस्टाईल प्रमाणे, आणि हा टेम्पररी हेअर लॉस आहे. त्या व्यतिरिक्त आता काही मॉडर्न इक्विपमेंट्स आले ज्याच्यात हेअर लॉस मिनिमाइज होण्यासाठी कूलिंग सिस्टम्स आहेत. तर भीती कधी कधी असते, पण त्याच्यावरती काही म्हणजे अनुभव आपण कोणाचे तरी ऐकलेले असतात, पण आजच्या तारखेला या सगळ्या गोष्टींना सोल्युशन्स आहेत. म्हणजे पेशंटना बरेचदा वाटतं किमो होणार तेव्हा मला म्हणजे हे होणार का, उलट्या होणार का, माझं पोट दुखणार का, असं काही होत नसतं. म्हणजे मेजॉरिटी पेशंट्स हे सगळ्या ट्रीटमेंट्स मधून म्हणजे वेल टॉलरेट करून सगळे बाहेर पडणार असतात. तर हा दिलासा जो एक डॉक्टर कडनं येतो तो महत्वाचा आहे. आणि सेकंड पार्ट, जेव्हा आपण आयडेंटिफाय करतो की यंग एज मध्ये ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे, आता एखादी स्पेसिफिक केस असते की एखादी महिला यंग असते, तिला पुढे प्रेग्नन्सी प्लॅन करायची असते, एखादी महिला प्रेग्नंट असते आणि प्रेग्नन्सी मध्ये तिला ब्रेस्ट कॅन्सर झालेला असतो, अशा विशेष केसेसमध्ये सिमिलर केस झालेले असलेले इतर रुग्ण त्यांच्याशी त्यांची भेट घालून देऊन, ज्याला आपण कॅन्सर सपोर्ट ग्रुप म्हणतो, असं वन ऑन वन गाईड करणारं जेव्हा आपल्याला कोणी भेटतं तेव्हा पेशंटना जास्ती दिलासा होतो की अच्छा ह्यांची ट्रीटमेंट आपल्यासारखीच होती, सिमिलर केस होती आणि आता 10 years शी इज डुईंग फाईन, असं पाहिल्यावरती एक अजून म्हणजे पेशंटला दिलासा असा मिळतो आणि त्याच्यातून त्यांना सपोर्टही मिळतो. पण त्या केसेस डॉक्टर्सनी गाईड करून मॅच करून दिले तर त्याचा जास्त फायदा होतो. चित्रा मॅडमने प्रश्न काही विचारले. नमस्कार. नमस्ते. आईला जर कॅन्सर असेल तो क्युअर झालेला आहे, पण मुलींना कोणाला येऊ शकतो का तो, किंवा होऊ शकतो का? सो तर 5 ते 10% ब्रेस्ट कॅन्सर जे असतात ते अनुवंशिक असतात. म्हणजे 85% केसेसमध्ये एखाद्या महिलेला जर ब्रेस्ट कॅन्सर झाला असेल तर तो अनुवंशिक नसतो, त्याच्यामुळे ते पुढे रिस्क पास होत नसते. पण 5 ते 10% ब्रेस्ट कॅन्सर हे काही फॅमिलीजमध्ये अनुवंशिक एक BRCA1 and 2 जीन्स म्हणून असतात, म्हणजे आणि इतरही काही जीन्स असतात जे फेमिलियल असतात. म्हणजे एखाद्या महिलेमध्ये तो जीन असेल तर तिच्या मुलींमध्ये मुलांमध्ये तो येण्याची शक्यता ऑलमोस्ट म्हणजे ऑलमोस्ट नाही 50% असते. आणि असं जिथे सस्पेक्टेड असतं, म्हणजे काही विशेष क्रायटेरिया असतात जेनेटिक टेस्टिंगचे की जिथे एखाद्या महिलेला एक विशेष प्रकारचा ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे ट्रिपल निगेटिव्ह कॅन्सर असेल, किंवा दोन्ही ब्रेस्टमध्ये कॅन्सर झाला असेल, किंवा ब्रेस्ट कॅन्सर झालाय आणि आधी ओव्हेरियन कॅन्सर पण होऊन गेला असेल, किंवा एखाद्या महिलेला ब्रेस्ट कॅन्सर असेल ज्या आईला, आत्याला, कझनला म्हणजे मावस बहिणीनं किंवा आत्ते बहिणींना किंवा चुलत बहिणीनं ब्रेस्ट किंवा ओव्हेरियन कॅन्सर झालेला असेल, तर असे काही किंवा यंग एज मध्ये एखाद्या महिलेला ब्रेस्ट कॅन्सर झाला असेल, तर अशा प्रत्येक केसमध्ये आम्ही जेनेटिक टेस्ट ही करतो. ब्रेस्ट कॅन्सर जीन्सची ही तपासणी असते. आणि आईला जर तुम्ही म्हटल्याप्रमाणे ब्रेस्ट कॅन्सर असेल आणि त्यांची जेनेटिक टेस्ट केली आणि त्यांच्यामध्ये तो जीन नसेल तर मग मुलांमध्ये तो टेस्ट करण्याची गरज नसते. मात्र तिथे अपायकारक जेनेटिक डिफेक्ट सापडला तर त्यांच्या बहिणींनी, मुलींनी, मुलांनी ती जेनेटिक टेस्ट करणं हे आवश्यक आहे. कारण आजच्या तारखेला असं नाही की आपल्याकडे ब्रेस्ट कॅन्सर आपल्यात जीन आहे म्हणजे आपल्याला कॅन्सर होणारच आहे आणि आपण काही त्याच्याविषयी करू नाही शकत, अशी अवस्था नाहीये. ज्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर जीन्स असतात त्यांच्याकडे आज म्हणजे ऑप्शन्स आहेत की कित्येक महिला आमच्याकडे येतात की ज्यांच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर जीन असतो पण त्यांना कॅन्सर झालेला नसतो, आणि कॅन्सर होऊ नये कारण त्यांची शक्यता, ज्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर जीन असतो, म्हणजे मी ह्याच्याविषयी नाही बोलत आहे की नुसती फॅमिली हिस्ट्री आहे, टेस्टेड जिथे ब्रेस्ट कॅन्सर जीन असतो त्या महिलांमध्ये लाईफ टाईम मध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता 60 ते 80% इतकी असू शकते. आणि ती शक्यता आपण कमी करण्यासाठी किंवा मिनिमाइज करण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह अशी तुम्ही म्हटलं ब्रेस्ट रिप्लेसमेंट टाईप ऑफ सर्जरी आम्ही करतो.
तशा प्रकारची आम्ही सर्जरी करतो. आणि त्यांची जी शक्यता म्हणजे 60-80% इतकी ब्रेस्ट कॅन्सरची जी शक्यता असते ती 10% पेक्षाही कमी होऊन जाते ह्या ऑपरेशन नंतर. त्यामुळे ही सर्जरीज आम्ही प्रिव्हेंटिव्हली करतो अशा महिलांमध्ये. त्यांना फॅमिली प्लॅनिंग कम्प्लीट झालं की ओव्हरीची सर्जरी पण करून देण्याचा सल्ला देतो. आणि दॅट इज इन स्पेसिफिक टेस्टेड जेनेटिक कॅन्सर्स. आणि हा तर थोडा कॉम्प्लिकेटेड इश्यू आहे, म्हणजे विषय थोडा डीप आहे. आणि त्यामुळे अशी कोणाला फॅमिली हिस्ट्री असेल तर ह्यासाठी एक स्पेशल जेनेटिक काउन्सिलिंगची आम्ही विजिट, हे जेनेटिक काउन्सिलिंग मीच करते. सो अशा पेशंट्सना जेनेटिक काउन्सिलिंगचा आम्ही सल्ला देतो. आणि मग त्या काउन्सिलिंग नंतर टेस्टिंग करावं का, ते कोणाचं करावं, त्या टेस्टचा रिझल्ट आला तर आपल्याकडे काय ऑप्शन्स आहेत हे डिटेलमध्ये त्या व्यक्तीला आधीच समजावून दिलं तर ते प्री टेस्ट त्याला काउन्सिलिंग म्हणतात. आणि त्यानंतरच ही जेनेटिक टेस्ट केली पाहिजे. म्हणजे असं नाही आपण हिमोग्रॅम किंवा शुगर करायला लॅबवाल्याला घरी बोलवतो तसं ही जेनेटिक टेस्ट आपण करत नाही. त्यामुळे जेनेटिक काउन्सिलिंग करून घेऊन मग त्या जे अनुवंशिक ही टेंडन्सी आहे का नाही का माझ्या फॅमिलीमध्ये ह्याचा आपण अभ्यास करू शकतो. म्हणजे आता माझ्या आईला होता, पुढे आता आम्ही तिघी बहिणीच्या आहोत, तर त्यांनी चेक करावं का? सो एकतर फॅमिली हिस्ट्री असेल तर जरूर वर्षातून एकदा मॅमोग्रॅम हा केलाच पाहिजे. तो सगळ्यांनी केला पाहिजे. आता तुमच्या आईंचं जर त्यावेळेस जेनेटिक टेस्टिंग केलेलं असेल जेव्हा त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होता किंवा त्या हयातीत असतील तर त्यांना आता करणं शक्य असेल तर, किंवा त्यांचं काही ट्युमर सॅम्पल असेल तर त्याच्यावर ते करता येईल का, करायला पाहिजे का, ते इंडिकेटेड होतं का, हा त्यांच्या केसचा काही अभ्यास करून मगच आपल्याला त्याच्याविषयी बोलता येईल. पण ऍट द सेम टाइम वार्षिक मॅमोग्राफीची तपासणी ही केलीच पाहिजे. कारण आई तर हयात नाहीये आता. त्यामुळे तुम्ही वार्षिक मॅमोग्राफीची तपासणी केली पाहिजे. तुमच्या बहिणीने पण झाली, माझी एकदा झाली. वर्षातून एकदा. धन्यवाद. वेलकम. मेसेजेस मध्ये काही क्वेश्चन्स आलेले आहेत की इयरली पेट स्कॅन नेसेसरी आहे का ब्रेस्ट कॅन्सरची ट्रीटमेंट झाल्यानंतर? सो इयरली ब्रेस्ट स्कॅन म्हणजे पेट स्कॅन्स हा म्हणजे मोठा विषय आहे, कॉम्प्लिकेटेड इश्यू आहे. डिपेंड ऑन द टाईप ऑफ कॅन्सर, की आता जिथे ऍडव्हान्स्ड कॅन्सर्स असतात किंवा ट्रीटमेंट्स मध्ये कुठे काही अडचणी आलेल्या असतात तिथे आम्ही रुटीनली पहिल्या काही वर्षात सांगतो की पेट स्कॅन करायला पाहिजे. पण प्रत्येक जे अर्ली ब्रेस्ट कॅन्सर्स असतात जिथे ट्रीटमेंट्स पूर्ण होऊन आता 4-5 वर्ष झाले आहेत, काही प्रॉब्लेम नाहीये, आणि जिथे काही म्हणजे महिलेला काही म्हणलं असं कुठलं अनियमित असं लक्षण नाहीये तिथे रुटीनली पेट स्कॅन्स नाही करत. पण जिथे स्टेज 4 कॅन्सर्स असतात त्याला रेग्युलर मॉनिटरिंगची गरज असते अशा केसेस मध्ये केले जातात. तो डिपेंड्स तुमच्या ऑन्कॉलॉजिस्टच्या सल्ल्याप्रमाणे ते केले पाहिजे. श्रीकांत आठवलेंनी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे की डज ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन हॅज लाईफ स्पॅन आणि डज इट नीड टू बी डन अगेन आफ्टर सम इयर्स? खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे डॉक्टर प्रांजली. डॉक्टर स्वप्ना आठवलेंनीच तो आन्सर करावा असं. सो ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन सर्जरी हे आम्ही 2 प्रकारे करतो, एक तर पोटाची चरबी वापरून किंवा पाठीचा काही भाग वापरून. तर अशा दोन्ही प्रकारच्या कॉम्बिनेशन मध्ये आपण पोटाची चरबी वापरून ब्रेस्ट काढून टाकल्यानंतर जसं प्रांजली मॅडम म्हटलं की ब्रेस्ट नी रिप्लेसमेंट सारखी कॉन्सेप्ट आहे की गुडघा खराब झाला आणि आपण गुडघ्याचा स्नायू बदलतो, तसं ब्रेस्टचा पार्ट आपण कॅन्सरचं काढून टाकल्यानंतर आपल्या पोटाची चरबी वापरून तो ब्रेस्ट पूर्ववत पहिल्यासारखा करता येतो. यालाच आपण ब्रेस्ट रिप्लेसमेंट सर्जरी म्हणतो. आणि ही सर्जरी केल्यानंतर पण पुढे किमोथेरपी, रेडिएशन हे सगळे ट्रीटमेंट चालू होतात. आणि मग त्याच्यानंतर हा एकदा रिप्लेसमेंट केलेला जो ऑर्गन आहे तो लाईफ टाईम तसाच राहतो. सो त्याला असं काही लाईफ स्पॅन नाहीये आणि तो परमनंटली रिकन्स्ट्रक्शन झाल्यानंतर तो दुसऱ्या ब्रेस्टला ऑलमोस्ट एक 90 ते 95% मॅच केला जातो. आणि ह्याला लाईफ स्पॅन नाहीये, हा परमनंटली तसाच राहतो पुढे. आणि कधी कधी ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन मध्ये ब्रेस्ट इम्प्लांट वापरला जातो, त्याविषयी काय सांगाल डॉक्टर आठवले?
सो आपल्याला दोन्ही प्रकारचे रिकन्स्ट्रक्शन करता येतात. एक पोटाची चरबी वापरून रिकन्स्ट्रक्शन करता येतं आणि दुसऱ्या प्रकारचं रिकन्स्ट्रक्शन असतं ते आपल्याला ब्रेस्ट इम्प्लांट आणि छातीचं LD फ्लॅप म्हणतात किंवा छातीचा एक मास असतो तो आपल्याला काखेतनं फिरवून त्याच्याबरोबर रिकन्स्ट्रक्शन करता येतं. तर इम्प्लांट हा आम्ही प्रोफॅलॅक्टिक मॅस्टेक्टॉमी म्हणजे कॅन्सर नसलेल्या पेशंटला जेव्हा BRCA जीन्स म्युटेशन पॉझिटिव्ह येतं अशा पेशंटलाही आम्ही हे मोठ्या प्रमाणात वापरतो. आणि इम्प्लांट सर्जरी केल्यानंतर आता जे जनरेशन ऑफ इम्प्लांट्स आहेत ते लाईफ लॉंग शरीरात राहू शकतात. ते असे काही वर्षानंतर चेंज करायला लागले तर त्याच्यासाठी काही इन्व्हेस्टिगेशन असतात की सोनोग्राफी असते, मॅमोग्राफी असते आणि अगदी काही पर्सेंटेज म्हणजे 0.01% मध्ये त्या इम्प्लांट रिलेटेड पुढे जाऊन काही इश्यूज झाले तर तुम्ही 10 वर्ष 20 वर्षानंतर ते इम्प्लांट चेंज करू शकतात. सो मोस्ट ऑफ द पेशंटला युजली काही होत नाही आणि इम्प्लांट बिकम्स युअर पार्ट ऑफ बॉडी आणि न्यूट्रल असतात ते इम्प्लांट. सो इम्प्लांट हा एक ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शनचा पार्ट आहे आणि दुसरा पोटाची चरबी. सो हे दोन कॉमन रिकन्स्ट्रक्शनचे पार्ट आहेत आणि त्याला लाईफ स्पॅन इज लाईफ लॉंग मोस्ट ऑफ द टाइम. So are implants subjected to rejection? No, because they are not they are inert compared to like आपण rejection ही term कुठे वापरतो की transplants मध्ये किंवा असं, but implant is completely inert, so it doesn't get rejected. Implants can undergo जर implant असं especially जिथे the concern with implants is the foreign body आणि foreign body मध्ये कुठे इन्फेक्शन कुठल्या कारणाने झालं तर मात्र ते काढून टाकावे लागतं. आणि त्यामुळे इम्प्लांट्स जेव्हा आम्ही करतो तेव्हा कम्प्लीट स्टेराईल क्लीन एन्व्हायरमेंट्स मध्येच ते गेले पाहिजे आणि त्या ह्याच्यात इम्प्लांट इन्फेक्शन रेट खूप कमी असतो. ओके, टेक्स्ट मधले झाले, टेक्स्ट बुक मध्ये. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? मला वाटतं आता प्रश्न दिसत नाहीये कोणाचे आणि वेळही तसा बराच झालेला आहे. पण कन्क्लूड करण्यापूर्वी एक माझं थोडंसं सजेशन असं होतं की या अशा प्रकारच्या व्याख्यानाला जी उपस्थिती असते ती त्या मानाने बरीच कमी असते. पण विषय इतका महत्वाचा आहे की बऱ्याच लोकांपर्यंत आज जे तुम्ही जे सांगितलं ते पोचणं महत्वाचं आहे. तर आज जे तुम्ही व्याख्यानात जे सांगितलं त्याची एक थोडासा सिनॉप्सिस म्हणा किंवा ज्या नोट्स आपण तयार केल्या असतील त्या जर आपण आम्हाला देऊ शकला तर. आणि माझा जो युट्यूब चॅनल आहे ना त्याच्यावरती खूप त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन आहे, त्यातले काही सिलेक्टेड मी हे तुम्हाला पाठवू शकते आणि ते तुम्ही शेअर करू शकता जरूर तुमच्या ग्रुपमध्ये. थोडंफार अवेअरनेस येण्यासाठी, कारण बऱ्याचशा लोकांना या बाबतीत एक तर भीती असते आणि दुसरी गोष्ट माहितीच नसतं, म्हणजे जे तुम्ही सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे. पण ही माहिती जर त्या लोकांपर्यंत पोहोचवू शकलो की आमचे जसे आता 200-250 लोक जे आमच्या ग्रुपवरती आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती थोड्याफार प्रमाणात का पोहोचवू शकलो, कारण युट्यूब वरती हे व्याख्यान तर प्रसारित होणार आहेच, त्यामुळे काही लोक त्याच्यावरती सुद्धा ते ऐकू शकतील. पण त्यांच्यापर्यंत निदान आपल्याकडनं प्रयत्न म्हणून जर आपण काही हे जर सिनॉप्सिस किंवा काही देऊ शकला आर्टिकल सारखं तर ते आम्ही या सगळ्यांमध्ये सर्क्युलेट करू शकतो. आणि मग यानंतर दुसरी स्टेप म्हणजे, कारण हा विषय अत्यंत महत्वाचा आहे, इतक्या लाईटली किंवा नुसतं एखाद्या व्याख्यानामध्ये ते संपवण्यासारखा नाहीये. तर आमच्या फाउंडेशन तर्फे आम्ही काही मेडिकल कॅम्प्स वगैरे घेण्याचा वगैरे जो आमचा प्रयत्न आहे की डॉक्टर स्वप्ना त्या बाबतीत पुष्कळ पुढाकारी घेतात, आमचे बाकीचेही डॉक्टर्स आहेत ते घेतात. तर अशा प्रकारचा एखादा मेडिकल कॅम्प जो ज्यांना या गोष्टीचा अप्रोचच नाही, जसं आमचं अलिबाग नागाव वगैरे या भागामध्ये आम्ही जे कॅम्प घेतलं होतं मागे एकदा, तशा प्रकारच्या ठिकाणी ज्या ठिकाणी लोकांना हे माहिती असण्याचं कारण नाही आणि माहिती असलं तरी सुद्धा अप्रोच नाही, अशा ठिकाणी काही कॅम्प घेण्याची आपण काही व्यवस्था करू शकतो का फाउंडेशन? करूया. आणि असे आम्ही कॅम्प्स घेत असतो आणि अवेअरनेस साठी लेक्चर्सही करत असतो आणि रेडी असे भरपूर लेख आहेत. म्हणजे माझे
न्यूजपेपर्स मध्ये पब्लिश्ड आहेत आणि बेसिक सिनॉप्सिस पॉइंट्स आहेत. मी पाठवते डॉक्टर स्वप्ना आठवलेंना आणि ते शेअर करते. दॅट विल बी फाईन. म्हणजे मग आम्हाला हे सर्क्युलेट करून निदान थोडाफार काय होईना या बाबतीतला अवेअरनेस वाढवता आला तर चांगलं होतं. डेफिनेटली. आणि थँक्यू फॉर टेकिंग इंटरेस्ट इन द सब्जेक्ट आणि म्हणजे त्या मुव्हमेंटला एक हातभार लागला एखाद्या ग्रुपचा की त्याचा खूप फायदा होतो. धन्यवाद. एक तर तुम्ही फार खूप छान लेक्चर दिलं. थँक्यू. आणि धन्यवाद स्वप्नाचे सुद्धा, कारण तिच्या मार्फत तुमच्यापर्यंत आम्ही येऊ शकलो. आणि आज कदाचित आपण फार वेळ याला देऊ शकलो नसतो किंवा लोकांपर्यंत पोहोचू शकलो असतो, पण परत केव्हा तरी ज्यावेळेस आपल्याला वेळ असेल, ज्यावेळेस आमची फाउंडेशनची जी तयारी असेल, त्यावेळेस आपलं परत एखादं अशाच प्रकारचं लेक्चर थोडंसं ऍडव्हान्स स्टेज मधलं घ्यायला आम्हाला आवडेल. जरूर जरूर. आय बी हॅपी टू डू इट. आणि थँक्यू आज बोलवल्याबद्दल सगळ्यांचे खूप आभार मानते मी आणि थँक्यू फॉर इन्क्लुडिंग मी इन युअर ग्रुप. धन्यवाद. गुड नाईट. गुड नाईट. धन्यवाद प्रांजलीताई. थँक्यू सो मच. थँक्यू. स्वप्ना, थँक्स अ लॉट. थँक्यू काका. चलो बाय. बाय बाय. मी रेकॉर्डिंग स्टॉप करतोय आता. राईट.